सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा खऱ्या अर्थानं मंडळी बाळासाहेबांच्या विचारांचा वसा वारसा घेऊन त्याच रक्ताचा लोकप्रेमाचा वारसा घेऊन उद्धवजी ठाकरे यांचा हिंदुत्व आणि लोक अभिमुख राजकारणाचा आणि समाजकारणाचं बाळकडू घेऊन साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहताय। शिवसेना प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा वसा घेऊन आणि छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून स्वागत होत आहे। तमाम निष्ठावंत शिवसैनिकांचा आशीर्वाद घेऊन कट्टर शिवसैनिकांना भेटण्यासाठी आपल्या या बोलतायत सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा म्युझिक बंद कर। 2 मिनिटं आलेल्या मान्यवर मंडळींना मी बसण्यासाठी विनंती करतो, स्थानापन्न होऊन घ्या। यानंतर जिल्हा प्रमुख बोलतायत, संजयजी विभूते साहेब बोलतायत। सगळ्यांनी खाली बसून घ्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पैलवान चंद्रदादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज सांगता सभेसाठी उपस्थित या राज्याचे तरुणाईचे नेते, तरुणांचे आशास्थान, शिवसेनेचा बुलंद आवाज, या महाराष्ट्राचं भविष्य सन्माननीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सन्माननीय विश्वजितजी कदम साहेब, शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीनजी भानुडे पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित राष्ट्रवादीचे आमचे नेते आदरणीय बाबासाहेबजी मुळीक, शिवसेनेचे उपनेते आदरणीय शिंदेताई, काँग्रेसचे आमचे माजी नगरसेवक सन्माननीय सुमित भैया गायकवाड, अशोकराव साळुंके, सुरेशरावजी पाटील, या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी जिल्हा प्रमुख अभिजिताबा पाटील, अण्णाभाऊ साठेंचे नातू आणि सन्माननीय आमचे सर्व सन्माननीय नेतेगण, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राष्ट्रवादी युवकचे सन्माननीय राजूजी जानकर आणि आपण सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, साहेब, सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय चैतन्याचं वातावरण आहे। ही लोकसभेची जागा आपण प्रथम लढतोय आणि आपण प्रथम लढत असताना देखील साहेब, सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या मनामध्ये, तरुणांच्या मनामध्ये एक नवा चेहरा म्हणून, एक कुस्तीचा मल्ल म्हणून ज्यांनी या सांगली जिल्ह्याचं नाव संपूर्ण देश पातळीवर नेलं आणि आज खऱ्या अर्थाने राजकीय आखाड्यामध्ये ज्यांनी लाल मातीसाठी त्या ठिकाणी कुस्ती केली, आज ते काळ्या मातीतल्या शेतकऱ्यांच्यासाठी कुस्ती करण्यासाठी या राजकारणाच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत। तेवढी उत्सुकता आमच्या ग्रामीण भागातल्या तरुणाईमध्ये, शेतकऱ्यांच्यामध्ये, तरुणींच्यामध्ये, महिलांच्यामध्ये, व्यापाऱ्यांच्यामध्ये, सर्वसामान्य जनतेच्यामध्ये या ठिकाणी लागून राहिलेले आहे। आणि म्हणून साहेब, आपण जो विश्वास या ठिकाणी चंद्रहार पाटलांच्यावर दाखवला, तो विश्वास सार्थ ठरवण्याची भूमिका या सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याचे, प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे। आपण पाहतोय की भारतीय जनता पार्टीनं गेल्या 10 वर्षामध्ये सत्तेत आल्यापासून कशा पद्धतीनं या देशाला लुटलं, कशा पद्धतीनं तरुणांना बेरोजगार केलं, कशा पद्धतीनं महिलांना त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये असुरक्षित वाटत आहे। अशा अनेक त्या ठिकाणी गोष्टीवर आपल्याला बोलता येईल, परंतु साहेबांना पुढे जायचं असल्यामुळं मी फक्त एवढंच सांगतो, साहेब, उरलेल्या 2 दिवसामध्ये आमचा महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता घराघरापर्यंत जाऊन 7 तारखेला मशालीचं पुढचं बटन दाबून ताकदीनं चंद्रहारदादांना विजय करण्यासाठी प्रयत्न करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो। सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि 2 मिनिटांमध्ये राष्ट्रवादीचे युवकचे अध्यक्ष सन्माननीय राजूजी जानकर हे घोंगडं देऊन आपला सत्कार करणार आहेत। घोंगडं देऊन
तोपर्यंत बोलतील आदरणीय चंद्रहारदादा पाटील. आदरणीय चंद्रहारदादा पाटील आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. यानंतर बोलतायत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील बोलतायत. हात वर करूया आणि टाळी वाजवूया. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारानिमित्त आज आपल्या विटे शहरामध्ये उपस्थित असणारे संपूर्ण महाराष्ट्राचे युवकांचे प्रेरणास्थान म्हणलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे नेते विश्वजितजी कदम साहेब, आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नितीन बानवडे पाटील सर, उपस्थित असणारे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबासाहेब मुळीक, जिल्हाध्यक्ष विभूते बापू, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, खरं तर साहेब आज आपण खानापूर आटपाडी ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये आज आपली प्रचाराची सभा घेत आहोत. खानापूर तालुका हा पूर्वीपासून दुष्काळ तालुका म्हणून ओळखला जायचा, पण स्वर्गीय पतंगराव कदम साहेब असतील, स्वर्गीय आराराबा असतील, ह्या विभागाचे आमदार अनिल भाऊ बाबर असतील, ह्या सर्व प्रमुख नेत्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या दुष्काळी तालुक्याच्या दुष्काळी हा कलंक पुसला गेलेला आहे. ह्या सर्व नेत्यांच्यामुळे आज आपला खानापूर तालुका संपूर्ण ओलिताखाली आलेला आहे. आणि ह्याच खानापूर तालुक्याला, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाला गेल्या 60 ते 65 वर्षात कधीही लोकसभेची उमेदवारी मिळालेली नाही. राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी आजपर्यंत ह्या आपल्या खानापूर तालुक्याला कधीही मिळालेली नव्हती. पण आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या माध्यमातून ह्या खानापूर तालुक्यातील जनतेला न्याय मिळालेला आहे. लोकसभेसारखी एवढी मोठी उमेदवारी आज आपल्या खानापूर तालुक्याला मिळालेली आहे. खानापूर तालुक्याचा एक सुपुत्र म्हणून, ह्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा एक सुपुत्र म्हणून ह्या तालुक्यातील, दोन्ही तालुक्यातील संपूर्ण जनता जरी आज नेत्यांच्या अडचणीमुळे नेते एका साईडला जरी गेलेले असले तर ह्या दोन्ही तालुक्यातील जनता संपूर्ण महाविकास आघाडीच्या माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आज उद्धव साहेब असतील, संपूर्ण महाविकास आघाडीतील प्रमुख नेते असतील, ह्या सर्व पक्षप्रमुखांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळा प्रयोग केलेला आहे. कारण लोकसभेसारखी एवढी मोठी, देशातली सर्वात मोठी निवडणूक ही उमेदवारी देत असताना प्रत्येक उमेदवाराची राजकीय पार्श्वभूमी कोणती आहे बघितली जात होती. त्या घरात कोण आमदार आहे का, कोण खासदार आहे का, आजोबा वडील कोण मंत्री होते का, किंवा ह्याच्याबरोबर एखादी साखर कारखान्यासारखी किंवा शिक्षण संस्था एखादी पाठीमागं आहे का. पण शिवसेना पक्षानं, उद्धव साहेबांनी व संजय राऊत साहेबांनी ही कुठलीही पार्श्वभूमी माझ्या पाठीमागं नसताना एका शेतकऱ्याच्या मुलाला ही उमेदवारी देऊन हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या मुलांचा सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्र केसरी म्हणून गेली अनेक वर्ष झालं, गेली आज महाराष्ट्रात 50 ते 60 महाराष्ट्र केसरी आहेत, पण आजपर्यंत कुठल्याही महाराष्ट्र केसरी पैलवानाला लोकसभेसारखी एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी कधी मिळालेली नव्हती. हाही सन्मान एक पैलवान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांचा महाविकास आघाडीने व शिवसेना पक्षाने केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये साहेब महाराष्ट्रातील संपूर्ण तमाम पैलवान असतील, संपूर्ण पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा आहोत. आज उमेदवारी दिल्यानंतर ज्यावेळी उमेदवारीची घोषणा केली उद्धव साहेबांनी त्यावेळी अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला
उमेदवार नाव काय, राजकीय पार्श्वभूमी काय नाही, त्याची जिल्ह्यासाठी योगदान काय आहे. पण आता समोर बसलेल्यांनी प्रत्येकाने माझं योगदान जिल्ह्यासाठी काय आहे, माझी राजकीय पार्श्वभूमी काय आहे, मी सर्वांना सांगितले, अनेक वेळा सांगितलेलं आहे. पण आज आदित्य साहेब आज आपल्याकडे पहिल्यांदा आलेले आहेत. त्यांना हे सांगणं सगळं माझं कर्तव्य आहे, म्हणून परत परत पुन्हा पुन्हा हे सांगतोय. मी राजकीय पार्श्वभूमी, मी 2007 साली जिल्हा परिषदेची निवडणूक वयाच्या 22व्या वर्षी स्वतःला मतदान करून समोर उभा 30 वर्षे सलग निवडून येणाऱ्या उमेदवाराला 10 मतांनी पराभूत करून वयाच्या 22व्या वर्षी माझ्या राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर जिल्ह्यासाठी योगदान जर म्हणाल किंवा जिल्ह्यासाठी आजपर्यंत काय केलं, बरं विकासात्मक दृष्टीनं मी आज तुम्हाला जिल्ह्यासाठी काय केलं हे सांगू शकत नाही. कुठला रस्ता केला, कुठला पूल बांधला, कारण मी कुठल्या पदावर नसल्यामुळं कुठल्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण आजपर्यंत सामाजिक आणि माझ्या कुस्ती क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिल्ह्याचं नाव आपल्या महाराष्ट्राच्या नाहीतर पूर्ण देशाच्या नकाशावर कसं उठून दिसेल अशा पद्धतीनं नेहमी प्रयत्न केला. मग त्यामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा घेतल्या. भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही आपण सांगली जिल्ह्यामध्ये घेतली. जय हिंद महारक्तदान यात्रेचं आयोजन आपण आज आर्मीच्याही कधी डोक्यात आलं नव्हतं किंवा आपल्याही कुणाच्या डोक्यात आलं नव्हतं की आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं. म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये जय हिंद रक्तदान यात्रा राबवली. 1 लाख जणांचं रक्तदान करून झालेलं रक्त संकल्प भारतासाठी व भारतीय सेनेसाठी देण्याचा निर्णय घेतला आणि तो उपक्रम आम्ही चालू केला. गेल्या 75 वर्षामध्ये कधीही हा उपक्रम झालेला नव्हता की आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान केलं पाहिजे. आज विटे शहरामध्ये आपण जिथं ह्या सभेचं आयोजन केलेलं आहे, ह्या शहरामध्ये साहेब भारतातील सर्वात मोठी तालीम बांधण्याचं काम चालू आहे. जवळजवळ 30% काम पूर्ण झालेलं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही माझी कुस्तीची कारकीर्द सर्वांनी समोर बसलेले सर्व आपल्या भागातील लोक आहेत, त्यामुळे कुस्तीची कारकीर्द तुम्ही सर्वांनी माझी बघितलेली आहे. 28 वर्षानंतर ह्या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्यात तुमच्या आशीर्वादांमुळे मला यश मिळालं. 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा ह्या सांगली जिल्ह्याला मिळून पुन्हा मला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यश मिळालं. म्हणजे 28 वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला, 35 वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला, भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये, जय हिंद महारक्तदान यात्रा हा उपक्रम सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये, भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा ही सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये. आता माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलांनी ह्याच्यापेक्षा अजून काय योगदान दिलं पाहिजे जिल्ह्यासाठी की उद्या तुम्ही मला ह्या उमेदवारीच्या लायक समजताल. माझ्या पाठीमागे कुठला साखर कारखाना नाही, कुठला दूध संघ नाही, कुठली शिक्षण संस्था नाही. आज मला तुम्हाला सांगताय कुठलीही गोष्ट येत नाही की माझ्या पाठीमागे एक साखर कारखाना आहे, त्याची हजारो कोटीची उसाची बिलं मी बुडवलेली आहेत, शेतकऱ्यांच्या मानगुटीवर पाय दिलेला आहे आणि मला तुम्ही आज त्या उमेदवारीच्या लायक समजा. कारण समोर असलेल्या उमेदवारांच्या बद्दल मी काही वेगळं सांगायला नको. लागेवाडी सहकारी साखर कारखाना असेल, तुर्चीचा असेल किंवा वसंतदादा सहकारी साखर कारखाना असेल, ह्या साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा लुबडण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न झाला हे मी संपूर्ण जिल्हा ओळखतोय. त्यामुळे परत मी काय सांगण्याची गरज नाही. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या विकासाच्या दृष्टीने गोष्टी असतील, जी आव्हानं माझ्यासमोर आहेत, पाण्याचा प्रश्न असेल किंवा अनेक युवकांचे असेल, MIDC असेल, एअरपोर्ट असेल, ड्रायपोर्ट असेल, कालच मी आपल्या जिल्ह्याचे नेते जयंतराव पाटील साहेबांच्या समेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळ 7 सभा केल्या. त्यापूर्वी विश्वजित कदम साहेबांच्या बरोबर पोलूस कडेगाव मतदारसंघाचा संपूर्ण दौरा केला. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12:30 वाजेपर्यंत विश्वजित कदम साहेब माझ्या पुढे 2 पावलं टाकून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. आम्ही दुपारच्या 1-2च्या उन्हामध्ये सुद्धा आदरणीय विश्वजित कदम साहेब, मी स्वतः, आम्ही दोघं घामानं पूर्ण भिजलेलो असताना, दुपारच्या जवळजवळ 40-41 टेम्परेचर असताना सुद्धा बाळासाहेबांनी संपूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये जवळ 30-35 गावांना भेटी देऊन सभा पार पाडल्या. आम्ही महाविकास आघाडी, त्यामुळे सगळेजण आम्ही एकत्र आहोत. राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना, हे सर्वजण आम्ही एकत्र आहोत. हे संपूर्ण आता जिल्ह्यात चित्र तयार झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना येणाऱ्या प्रत्येक विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत साहेब सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये विकासाच्या दृष्टीने कराव्या लागतील त्या करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. येणाऱ्या 7 तारखेला 1 नंबरला चंद्रहार सुभाष पाटील हे नाव मशाली पुढचं बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने
महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला विजयी करता येईल एवढाच विश्वास बाळगतो. आदित्य साहेब इथं आज आपल्या विटे शहरामध्ये आले त्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीनजी बानवडे पाटील सर. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, महाराष्ट्र धर्माचा जागर करत अवघ्या महाराष्ट्रभर ज्यांनी आपला झंझावात निर्माण केला ते महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे राज्याचे नेते विश्वजीतजी कदम आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहर्षी पाटील आणि त्यांना विजयी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व. खरं तर इंग्रज व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, तर भाजपवाले राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी बनले. आज दिल्लीपासून सांगलीपर्यंत विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. बेच डालो, फोडा आणि राज्य करा या नीतीनं आज संपूर्ण कारभार चालू आहे. त्यांनी महाराष्ट्र संपवण्याची जणू काही एक अभियान राबवलंय. शिवसेना फोडली, त्यांनी राष्ट्रवादी फोडली आणि महाराष्ट्र संपवण्याचाच डाव त्यांनी आखला. पण महाराष्ट्र संपत नसतो तर महाराष्ट्र संपवत असतो हे महाराष्ट्रानं वारंवार सांगून दिलंय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. परवा एका चौकामध्ये एक तरुण उभा राहिला आणि त्या तरुणानं मोठमोठ्यानं सांगायला सुरुवात केली की हे सरकार बिनकामाचं आहे, हे सरकार काही उपयोगाचं नाही, या सरकारनं महागाई वाढवली, या सरकारनं बेरोजगारी वाढवली. बघता बघता त्याच्याभोवती गर्दी जमा झाली, पोलिसांचं लक्ष गेलं आणि त्या सरकार विरोधात बोलणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडलं आणि पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यावर त्या तरुणानं विचारलं की मला इथं का आणलंय. त्यावेळी तो तरुण त्या तरुणाला ते इन्स्पेक्टर म्हणाले, अरे तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हणाला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही, मी पाकिस्तानच्या सरकार, कुठल्या सरकार उपयोगाचं नाही. आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली, आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी आणली. आज पोरापासून थोरापर्यंत प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी कळून चुकल्यात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आज रोज 600 कोटी खर्च करून मोदीची की गॅरंटी सांगितली जाते, पण त्यांच्या गॅरंटीला वॉरंटी कुठे आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. 2014ला ते म्हणाले 2022ला देश महासत्ता होईल आणि आज 2024ला ते सांगतायत 2047ला देश महासत्ता होईल. परवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बीबी नागरत्न असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये 98% नोटा परत आल्या, मग काळा पैसा गेला कुठं. खरं तर नोटाबंदी हा काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग होता. तुम्ही काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती, काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही 2022 पर्यंत पक्की घरं देणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. तुम्ही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. शेतकऱ्यांना महागाई कमी करून दाखवणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. मराठा समाजाला नीट आरक्षण देणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. धनगर समाजाला आरक्षण देणार होता, काय झालं त्या गॅरंटीचं. काय झालं मेक इन इंडियाचं, काय झालं स्किल इंडियाचं, काय झालं स्मार्ट इंडियाचं, काय झालं डिजिटल इंडियाचं, काय झालं आत्मनिर्भर भारताचं. अहो भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या, आधी तुमच्या पक्षाला तरी आत्मनिर्भर करा. 116 उमेदवार तुमचे बाहेरचे आहेत, 116. महाराष्ट्रात सत्तेत यायचंय, तुम्ही शिवसेना फोडली. आम्हाला वाटलं 40 गद्दार घेतले, आता शांत राहतील. परत राष्ट्रवादी फोडली, परत 40 जण घेतले, आता थांबतील. त्यांनी आदर्श नेते घेतले काँग्रेसचे, आता तरी थांबतील. मग मनसे घेतली, त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात की भाजपाचे दरवाजे साऱ्यांसाठी उघडे आहेत. त्या दरवाज्यातनं भ्रष्टाचारी आज जात आहेत, बलात्कारी आज जात आहेत,
आता भाजपा वॉशिंग मशीन नव्हे वॉशिंग डेपो झालाय हे सुद्धा सगळ्यांच्या लक्षात आलंय. कुठल्या दिशेला चाललात तुम्ही ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण कधीतरी लक्षात घेतली पाहिजे. खरं तर एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घ्यायला हवी. साधा एक गोष्टीचा विचार आहे. याच भाळवणीमध्ये साहेब एक योद्धा जन्माला आलाय. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. या राज्याला राजा नव्हता त्यावेळी राजाशिवाय इथली प्रजा लढत राहिली आणि भाळवणीतल्या या योद्ध्यानं या आसपासच्या परिसरातली 3000ची फौज गोळा केली आणि सरळ औरंगजेबाच्या छावणीवर छापा मारला. औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापून आणले. ते सरसेनापती संताजी घोरपडे हे या मातीतले आहेत. जेव्हा जेव्हा राष्ट्राला गरज पडली तेव्हा तेव्हा हा महाराष्ट्र ठामपणे उभा राहिलाय. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. खरं तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई राणी सरकार आणि शाहू राजांना कैद करून औरंगजेबाकडे ठेवण्यात आलं. पण या कैद्यामध्ये महाराणी येसुबाई ना या दिल्ली पती पुढे झुकल्या ना त्यांनी कधी त्यांना मुजरा केला. औरंगजेबाच्या उरात सतत सल होता की संभाजी महाराजांना मारलं राज्य संपल्यात जमा झालं पण मराठ्यांच्या महाराणी यांनी मला अजून मुजरा केला नाही. पण त्याच वेळी याच मातीतला एक योद्धा आमच्या मसवड शेजारच्या कारखेलमध्ये स्नानसंध्या करत असताना हर हर शंभो म्हणत असताना त्याला मारलं गेलं आणि त्या संताजी घोरपडेंचं शीर दाखवायला औरंगजेबाच्या दरबारात पाठवण्यात आलं. खरं तर औरंगजेबाला वाटलं ही नामी संधी आहे. मराठ्यांची महाराणी माझ्या पुढे अजून झुकली नाही लवली नाही नमली नाही. आज मराठ्यांचे सरसेनापती त्यांचं शीर बघून तरी त्या झुकतील म्हणून तबकामध्ये संताजी घोरपड्यांचं शिर आणलं गेलं. महाराणी येसुबाई शाहूराजांना बोलावलं गेलं आणि औरंगजेबाने इशारात केली तसं त्या तबकावरचं वस्त्र बाजूला केलं. सरसेनापती संताजी घोरपड्यांचं तुटलं शिर त्या तबकामध्ये होतं ते बघितलं आणि ताडकन महाराणी येसुबाईकडे आडल्या. शाहूराजे मराठ्यांचे सरसेनापती आलेत अभिवादन करा. आणि शाहूराजे सरसेनापती संताजी घोरपडेंना वंदन करते झाले. औरंगजेबाच्या अंगाची लाही लाही झाली. मी दिल्लीपती आहे पण या महाराणी माझ्या पुढे झुकल्या नाहीत. पण ज्यांनी स्वराज्यासाठी समर्पण केलं त्या सरसेनापती संताजी घोरपडेंना मात्र त्यांनी वंदन केलं. खरं तर महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही आणि महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकणार नाही ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी ख्याती आहे. आज उद्धव साहेब ठाकरे त्या तडफेने लढतायत. आज शरदचंद्रजी पवार त्या तडफेने लढतायत. आज आदित्यजी ठाकरे त्या तडफेने लढतायत. आम्हाला त्या तडफेनं उभा राहता आलं पाहिजे. खरं तर आज गद्दारीच्या नावाखाली महाराष्ट्र धर्माला डागण्यात येत इथले अनेक गद्दार दिल्लीपतीच्या समोर मुजरे घालत हुजरेगिरी करतायत. ही या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. काही प्रत्यक्षात जाऊन मुजरे घालतायत काही बाजूला थांबून मुजरे घालतायत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण जाता जाता एक गोष्ट सांगून देतो. हा महाराष्ट्र वाघांचा आहे. ही शिवसेना वाघांची आहे. उगा कुणाच्या वाट्याला जात नाही पण कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय आणि गाडल्याशिवाय राहत नाही. हा इथला इतिहास आहे. हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडी उभा आहे. त्या महाविकास आघाडीचा धर्म पाळणं हे महाविकास आघाडीतल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मला खात्री आहे सांगली जिल्ह्यातला प्रत्येक जण या महाराष्ट्र धर्मासाठी उभा राहील. आज आदित्यजी ठाकरे महाराष्ट्रभर फिरतायत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही. आज तब्बल 16 प्रकल्प गुजरातला पळवले गेले. म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र नेलं वेदांता फॉक्सकॉन नेलं 17,000 कोटीचा डायमंड फोर्स नेला सिंधुदुर्गची पाणबुडी नेली. आमच्या पोरांच्या तोंडचे रोजगार पळवले. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तत्कालीन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं धाडस झालं नाही. महाराष्ट्रातल्या गावांवर दावा सांगायचं. त्यामुळे पुन्हा या महाराष्ट्र धर्माला झळाळी द्यायची असेल तर तुम्हा आम्हाला उभा राहावंच लागेल. ही सगळ्यात महत्वाची गरज आहे. नाहीतर उद्याची पिढी आम्हाला विचारेल देश विकला जात होता तर तुम्ही काय करत होता. देश लुटला जात होता तुम्ही काय करत होता.
इथले उद्योग गुजरातला पळवले जात होते, तुम्ही काय करत होता? हुकुमशाही आणली जात होती, तुम्ही काय करत होता? संविधान बदललं जात होतं, तुम्ही काय करत होता? त्यावेळी आम्ही अभिमानानं सांगितलं पाहिजे, बाळा असं काही घडणार नाही, कारण आम्ही आदित्यजी ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो. ज्या सेनापती संताजी घोरपडेंची गाथा इथं घडली, शिवसेनेनं त्याच सरसेनापती संताजी घोरपडेंच्या वारसदाराला या सांगली लोकसभेसाठी उभा केलाय. चंद्रहारजी पाटील त्या सरसेनापती संताजी घोरपडेंचा वारसा सांगतात, ज्यांनी महाराष्ट्र धर्म राखला. त्यांच्या पाठीशी उभा राहून आम्हाला तो महाराष्ट्र धर्म राखायचा आहे, एवढं लक्षात असू द्या. मला खात्री आहे येत्या 7 तारखेला आपण मशालीच्या चिन्हाचं बटन दाबून चंद्रहार पाटलांना प्रचंड मताधिक्यानं विजयी कराल. निश्चितपणे सांगलीच्या विकासासाठी, नव्या इतिहासासाठी आपण हे कराल याची खात्री आहे. आपल्या सगळ्यांना त्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर या राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे नेते आदरणीय विश्वजीतजी कदम साहेब. आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहारजी पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज सांगली जिल्ह्यामध्ये विटा या शहरामध्ये जो महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे तरुण तडफदार नेते, शिवसेनेचे तरुण तडफदार नेते, महाविकास आघाडीचे तरुण तडफदार नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमचे बंधू सन्मान्य आदित्यजी ठाकरे साहेब, इथे उपस्थित असणारे शिवसेनेचे नेते आणि वक्ते सन्मान्य नितीन बानगुडे पाटील सर, उपस्थित असणारे युथ काँग्रेसचे आमचे जुने सहकारी आणि विद्यमान आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य अभिजितजी पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, या तालुक्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब मुळीक, उपस्थित सन्मान्य दिगंबरजी जाधव, सन्मान्य ज्येष्ठ नेते बजरंगजी पाटील, जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य संजयजी विभूते, आमचे तरुण तडफदार सहकारी पैलवान संतोषजी वेताळ, सन्मान्य सुरेश काका पाटील, सन्मान्य सुमितजी गायकवाड, सन्मान्य अशोकरावजी साळुंके, सन्मान्य दादा भगत, इथे उपस्थित असणारे सर्व आमच्या माता भगिनी, शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित सर्व विटा शहरातील नागरिक, सर्व पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आज विटा या शहरामध्ये आपल्या खानापूर तालुक्याच्या सुपुत्राला आशीर्वाद देण्याकरता, शुभेच्छा देण्याकरता, त्यांना ताकद देण्याकरता, पाठबळ देण्याकरता आज खास मुंबईहून राज्याचे शिवसेनेचे नेते आणि एक महाराष्ट्रातल्या लोकांचं आणि तरुण पिढीचं आकर्षण असणारे आदित्यजी ठाकरे आज इथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वेळात वेळ काढून इथं आलेले आहेत. हे निश्चितच कौतुकास्पद आहे आणि चंद्रहारजी याचं महत्त्व आपण समजून घ्या की महाराष्ट्राच्या लोकसभेच्या या टप्प्यातील शेवटच्या दिवशी जर पक्षनेता आपल्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी विट्यापर्यंत येत असेल म्हणजे कुठेतरी आज शिवसेनेची ही संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी आहे. हा संदेश आजच्या त्या आदित्यजी ठाकरेंच्या दौऱ्याच्या माध्यमातून ते तुमच्याकरता देत आहेत. आदित्यजी, मी थेट मुद्द्यावरील सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत गेल्या काही महिन्यांपासून बरंच नाट्य घडलं, त्यावर मी आता सविस्तर बोलणार नाही, कारण जे गेल्या काही महिन्यात वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून असेल, सांगलीत झालेला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा असेल, किंबहुना परवा राज्याचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक ज्या धाडसाने महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणामध्ये सत्ताधारी पक्षाला, भाजप पक्षाला अंगावर घेत आहेत,
त्यांना सडेतोड या ठिकाणी उत्तर देतात. असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या परवाच्या सभेत सुद्धा आज जे काही माझ्या भावना आहेत त्या मी या ठिकाणी एक मांडण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आमदार म्हणून माझी एक नैतिक जबाबदारी होती, ती एका विशिष्ट मर्यादापर्यंत मी ती पार पाडण्याची एक मी मनापासून प्रयत्न केला. ह्याला सगळा जिल्हा महाराष्ट्र देश साक्षीदार आहे. परंतु महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे एका चांगल्या देशाच्या संरक्षणासाठी, लोकहितासाठी, देशाचं आपलं संविधान जे धोक्यात आहे ते संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी ही इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे गठीत केली. खरं सांगायचं म्हणलं तर 2019ला महाराष्ट्राच्या इतिहासात एक अद्भुत असा राजकारणामध्ये एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर शिवसेना हा पक्ष आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आला. त्या काळामध्ये सत्ताधारी भाजपचं जे एक वेगळ्या प्रकारे चुकीचं राजकारण देशामध्ये ते करत होते, हुकुमशाहीच्या दिशेने जो आपला देश आणि महाराष्ट्र नेण्याचा त्यांचा जो प्रकार होता, कट कारस्थान होतं, त्याला कुठेतरी खिंड पडावी म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी धाडसाने जे चुकीचं त्यांच्याशी वागले, ज्यांनी त्यांच्याशी विश्वासघात केला, अशा लोकांना बाजूला करून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला साथ देण्याचा महत्वपूर्ण एक ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता. तो निर्णय घेत असताना त्यांना काय त्रास झाला असतील, वेदना झाल्या असतील हे आम्हालाही माहिती, परंतु त्यांनी महाराष्ट्रासाठी ते केलं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जे महाराष्ट्रासाठी स्वप्न पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये शिवसैनिक हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा हे जे काही त्यांचं स्वप्न होतं, त्या स्वप्नासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि जी धोका त्यांच्यावर झाला त्या धोकाचा वचपाळ काढण्याकरता त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते 19ला आले. या ठिकाणी 19ला आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी प्रशासन हाती घेतलं. महत्वाचा निर्णय पहिला उचलला, ज्याचा लाभ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळाला आणि तब्बल महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने आज आमच्या दुष्काळग्रस्त असणाऱ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जाहीर केली. कोट्यवधी रुपयाचा, हजारो कोट्यवधी रुपयाचा फायदा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला. खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार वेगाने काम करू लागलं होतं, परंतु दुर्दैवाने हा कोरोनाचा प्रादुर्भाव जो आपल्या देशात आणि समाजामध्ये आणि महाराष्ट्रात आला, त्याच्यामुळे सरकारचं जे काही कर्तव्य होतं, उद्धव साहेबांना लक्षात आलं की आता विकासाबरोबर विकास जरी मागे थांबला तरी बिघडत नाही, पण आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचे, सर्वसामान्य लोकांचे आरोग्य सेवा यंत्रणा उभ्या केल्या आणि लोकांची सेवा केली. हे जे काही उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादीने केलं, हेच चांगलं काम कोरोनाच्या काळातलं कुणाला बघवलं नाही आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांची दृष्ट या आपल्या सरकारला लागली. आज जे खरं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत कधी घडलं नाही ते त्यांनी घडवून आणलं. दुर्दैवाने या ठिकाणी पहिलं शिवसेना पक्ष फोडण्याचा या ठिकाणी फोडला त्यांनी. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी साहेबांनी मुंबईमध्ये जेव्हा शिवसेना स्थापन केली, जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातून त्या काळामध्ये त्या परिस्थितीत जे गिरणी कामगार म्हणून मुंबईत काम करत होते, त्या गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना त्यांनी केली. महाराष्ट्रातल्या मराठी लोकांच्या अस्मितेसाठी त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांच्या विचारातून, जे प्रबोधनकार ठाकरे ज्यांनी त्यांच्या लिखाणातून, ज्यांनी त्यांच्या कृतीतून, बोलण्यातून मनुवादाला विरोध केला होता, त्या मनुवादाच्या विरोधातून या ठिकाणी स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांचे विचार हे त्यांनी कृतीत आणले आणि इथे ते काम करत होते मुख्यमंत्री म्हणून. आज मला सांगायचंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी इथे जे काही पक्ष उभा केला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर जे नेतृत्व केलं ते काही लोकांना बघवलं नाही. कुठेतरी आता सत्ताधारी भाजपचा स्पेस महाराष्ट्रामध्ये हा पक्ष मोठ्या प्रमाणात घेतोय, लोकांचा ओढा त्यांच्याकडे आहे हे त्यांना बघवलं नाही आणि म्हणून त्यांनी पक्ष अत्यंत वाईट पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने फोडला. परंतु मला सांगायचं, तोड्यापर्यंत भूक त्यांची भागली नाही. पुढे जाऊन परत महाविकास आघाडी विरोधी पक्षात असताना सुद्धा वज्रमुठच्या सभेच्या माध्यमातून चांगलं काम करत होते, लोकांचा प्रतिसाद मिळत होता.
आणि म्हणून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी सुद्धा फोडला आणि महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्थापन केलं। हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे, परंतु या महायुतीच्या लोकांना हे लक्षात नाही की तुम्ही महायुती सरकार बनवलं आणि केवळ 6 महिन्याच्या आत जेव्हा पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती तेव्हा महाराष्ट्राच्या आणि कसब्याच्या 25 वर्ष असणाऱ्या भाजपच्या तिथल्या आमदाराला नाकारलं आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथं रवी ढंगेकरांना निवडून आणलं। आज महाराष्ट्रामध्ये हेच एक सुप्त लाट आम्हाला पाहायला मिळते। लोकांचं महाविकास आघाडीकडे, इंडिया अलायन्सकडे प्रचंड मोठा ओढा आहे। आज जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबाबतीत घडलं, शरद पवार साहेबांबाबतीत घडलं, त्याच्या बाबतीत चीड आहे। आज देशामध्ये राहुलजी गांधी आमचे नेते आज संघर्ष करतायत। कन्याकुमारी पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत 3500 किलोमीटरची पायी पदयात्रा त्यांनी काढली। देश जगाच्या इतिहासात असं घडलं नाही की कोण 3500 किलोमीटर त्या ठिकाणी पायी चाललं। गोर गरिबांचे, कार्यकर्त्यांची, ग्रामपंचायत असतील, या ठिकाणी उद्योग क्षेत्रातले लोक असतील, आर्मीतले असतील, वेगवेगळ्या लोकांशी ते संवाद साधत होते आणि त्या भारत जोडो यात्रेमुळे देशामध्ये राहुलजींच्या बाबतीतलं एक नवं चैतन्य, आकर्षण निर्माण झालं। आपणही त्याला साथ चांगली त्या पद्धतीने दिली। महागाईचा मुद्दा असेल, बेरोजगारीचा मुद्दा असेल, आदरणीय बानगुडे साहेब म्हणाले त्या पद्धतीने आज जीएसटी, नोटबंदी, शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार, दिल्लीमध्ये जे हरियाणा, पंजाबचे शेतकरी महिन्यान उन्हात तानाचं, थंडी वाऱ्याचं तिथं बसले होते, जवळजवळ 72 शेतकरी तिथं रस्त्यावर मेले, परंतु या भाजपची त्यांच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही। अहो, काल परवाची गोष्ट, आमच्या माता भगिनी, महिला मोठ्या संख्येने इथं बसलेल्या आहेत। लाज वाटली पाहिजे भाजप पक्षाला की ज्यांनी स्त्रियांची अवहेलना केली अशा कर्नाटकातल्या एका भाजपच्या कार्यकर्त्याला त्यांनी लोकसभेची उमेदवारी दिली। अशा पद्धतीची आज संस्कृती हे त्यांच्या पक्षात चालू आहे। या संस्कृतीला, या सर्वसामान्य लोकांना जी पिळवणूक केली जाते, या सगळ्या पद्धतीला विरोध करण्याकरता इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी इथं एकत्रित आली आहे। आदरणीय अतिथीची, तुम्ही आज वेळ काढून इथे आलेलात, मला एकच सांगायचंय की चंद्रहार पाटील हा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक तरुण आमचा पैलवान आहे। खरं सांगायचं म्हटलं तर ग्रामीण भागात जेव्हा शेतकरी कुटुंबातली मुलं पैलवान होतात तेव्हा त्या आई वडिलांना प्रचंड खर्च करावा लागतो। कुणाची ऐपत असते, कुणाची ऐपत नसते, पण ग्रामीण भागात लोकांना किंवा वडिलांना नाद असतो की माझं पोरगं चांगलं पैलवान झालं पाहिजे। सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना पैलवानकीचा फार मोठा इतिहास आहे। तोच इतिहास जोपासण्याकरता आज चंद्रहार पाटलांच्या आई वडिलांनी कदाचित त्यांना पैलवानकीच्या, कुस्तीच्या क्षेत्रात तयार केलं असेल। एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा, खानापूर तालुक्यातला सुपुत्र, त्यांनी या ठिकाणी पैलवानकीचं प्रशिक्षण चांगलं घेतलं आणि सन 2008ला कडेगावला जेव्हा महाराष्ट्र कुस्ती केसरी स्पर्धा झाल्या होत्या, त्यात पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान हा पहिल्यांदा चंद्रहार पाटलांना कडेगावच्या मातीत झाला होता। पुढे त्यांनी काम सुरू ठेवलं, जिल्हा परिषद लढली, त्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांनी खानापूर तालुक्यात काम केलं। आज गेल्या काही वर्षापासून ब्लड डोनेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या अनेक लोकांना त्यांनी जवळ केलं। या ब्लड डोनेशनच्या माध्यमातून देशाच्या जवानांना, आर्मीला त्यांनी ते ब्लड डोनेशनच्या बाटल्या देण्याचं एक फार पुण्याचं काम केलं। महाराष्ट्र केसरी बैलगाडी स्पर्धा असतील, मोठ्या स्पर्धा त्यांनी भरवला। ग्रामीण भागात जसं मुलाला शेतकरी जोपासतो तसं त्यांची बैल सुद्धा आज शेतकरी प्रेमाने जोपासत असतात। अशा बैलांच्या ज्या शर्यती आज ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाल्या, अशा फार मोठ्याचं बैलांच्या स्पर्धा सुद्धा चंद्रहार पाटील केलेल्या आहेत। राजकारणात आमचा नौका हा पैलवान आहे, परंतु काम करतोय। लोकांचा आशीर्वाद घेऊन, अनेकांचा साथ घेऊन आज त्यांच्या परीने ते धडपड करून काम करतायत। लोकसभेच्या उमेदवारी बाबतीत जे काय झालं असेल, परंतु त्यांनी त्यांच्या परीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत आणि म्हणून थोडीशी पूर्वतयारी झाली असती आदित्यजी 6-7 महिन्यापासून, वर्षभरापासून, तर जनता त्याला चांगला प्रतिसाद निश्चितपणे देते। परंतु आज ही लोक चांगला प्रतिसाद देत आहेत। शिवसेनेच्या बाबतीत, महाविकास आघाडी बाबतीत चांगलं या ठिकाणी आकर्षण आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगला पुढाकार या ठिकाणी घेतलेला असं मला दिसून येतं आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय की निश्चितपणे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये देशात इंडिया अलायन्स, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजय होईल आणि त्यात चांगलीची भर पडेल एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझे मनोगत इथंच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण येत आहे, एका शेतकऱ्याच्या सुपुत्राला, लाल मातीतील रांगड्या पैलवानाला लोकसभा केसरी करण्यासाठी जे उपस्थित राहत आहेत ते शिवसेनेचे नेते आणि युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे येत आहेत। हात वरती, जोरदार टाळी वाजवूया आणि खऱ्या अर्थाने बोलतायत सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब। जय महाराष्ट्र। 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 जय महारा
आवाज येतोय का तिथपर्यंत? थोडा आवाज घुमत आहे. आत घेतली आपण आजची सभा, कारण बाहेर उष्णता वाढत चाललेली आहे. दादा हे थोडं खालती घ्या म्हणजे मला मागचे लोक दिसतील. हा पोस्टर बॅनर खालती घ्या जरा, म्हणजे मागचे लोक दिसतील मला, नाही तर माझाच चेहरा दिसतोय मला तिथे. आज खास मी आपल्याला भेटायला आलो. जसं विश्वजित कदम साहेब सांगत होते की आज ह्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 5 वाजेपर्यंतच प्रचार होणार आहे. तसं पाहिलं गेलं तर देशभरातच आणि महाराष्ट्रात एवढी उष्णता वाढत चाललेली, राजकीय उष्णता वेगळी, राजकीय तापतापी वेगळी, पण खरोखरची उष्णता वाढत चाललेली आहे. अनेक ठिकाणी मी पाहत आहे टेम्परेचर हे 40 डिग्रीज, 42 डिग्रीज, काही काही ठिकाणी 43 डिग्रीज होत चाललेलं आहे. पण ह्या महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य असं पाहिलं मी गेल्या 2 महिन्यामध्ये, तापमान कितीही वाढलं, उष्णता कितीही वाढली, गरमी कितीही वाढली, तरी महाविकास आघाडीच्या सगळ्या सभेना जनता आशीर्वाद द्यायला येत आहे. आणि हे पहिलं चिन्ह आहे की आपला विजय होणार म्हणजे होणारच. उन्हाची चिंता न करता, पावसाची चिंता न करता, किती गरमी होत आहे, किती तापमान वाढत आहे, चिंता करत नाहीयेत. काही काही ठिकाणी लोक तासन तास थांबलेली असतात, कारण सभा एकामागोमाग एक होत असतात, मध्ये स्वागत होत असतात, सभेला आम्ही उशिरा पोहोचत आहोत, पण कुठेही भूक लागली, ताण लागली म्हणून लोक हलत नाहीयेत. लोकांना जी भूक लागलेली आहे, लोकांना जी ताण आहे, ती एकाच गोष्टीची आहे, भूक ताण एकाच गोष्टीची आहे की हे केंद्र सरकार आम्ही बदलतोय कधी, भाजपचं सरकार आम्ही बदलतोय कधी, आणि आमच्या इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसवतोय कधी, याची तर आशा लोकांना लागलेली आहे. आशा यांनी पाहतात लोक. संपूर्ण देशभरात जर आपण पाहिलं तर वातावरण एक वेगळं निर्माण झालेलं आहे, परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. माझे मित्र विश्वजित कदमजी आज पुण्याचे मला वाटतं ऑब्झर्व्हर म्हणून नेमलेले आहेत. तिथे देखील आपण पाहता, तिथे पण इंडिया आघाडीची काँग्रेसची सीट लागणार. जसं सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची सीट लागत आहे, तसं तिथे काँग्रेसची सीट लागत आहे. आणि अनेक ठिकाणी मला वाटतं बानगडे पाटील साहेब फिरत आहेत. चंद्रहारजी आपल्याला देखील फिरायला लागणार आहे प्रचारासाठी. सचिनजी आपण पण फिरत आहात सगळीकडे. हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ही बात पक्की झालेली आहे की महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीच्या येत आहेत. कदाचित तुमच्या घरी काही भाजपचे लोक हे येतील प्रचारासाठी, तुमच्या घरी भाजपची बी टीम काही अपक्ष म्हणून उभे राहिलेले ते येतील प्रचारासाठी आणि सांगतील अरे तुम्ही शिवसेनेला का मतदान करता, तुम्ही महाविकास आघाडीला का मतदान करता, तुमचं मतदान तुम्ही भाजपला केलं पाहिजे, भाजप 400 पार होत आहे, 400 पार होत आहे. जर त्यांनी सांगितलं तुमच्या घरी येऊन की भाजप 400 पार होत आहे, तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे 400 पार होणार कुठून हे आम्हाला सांगा. महाराष्ट्रात तरी चित्र नाही 400 पारचं. जे जे मतदारसंघ मी पाहिलेले आहेत, पहिल्या टप्प्यातले असतील, दुसऱ्या टप्प्यातले असतील, आता तिसरा टप्पा ह्या पर्वाकडे येणार आहे, कुठेही 400 पारचं वातावरण नाहीये. वातावरण एवढंच आहे की देशभरातून ही लाट निर्माण झालेली आहे की इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत बसत आहे. काँग्रेसचाच नारा आहे की काँग्रेसने हा नारा दिलेला आहे. भाजप आता साऊथ में साफ आणि नॉर्थ में हाफ ही परिस्थिती झालेली आहे. साऊथ से साफ आणि नॉर्थ में हाफ. आपण जर पाहिलं गेलं तर साऊथ मध्ये ना केरळात त्यांना सीट मिळणार, ना तामिळनाडूमध्ये सीट मिळत आहे. भाजपचं सीट ना कर्नाटक मिळत आहे, आंध्रमध्ये नाही, ना तेलंगणामध्ये नाही, कुठेही नाही. आज देशाचं लक्ष महाराष्ट्र काय करणार, उत्तर भारतात उत्तर प्रदेश काय करणार, बिहार काय करणार, लडाख काय करणार, जम्मू काश्मीर काय करणार, ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. मी तुम्हाला सांगत आहे, मी आज या काही राज्यांमध्ये फिरून आलेलो आहे, प्रचार करून आलेलो आहे, इंडिया आघाडीच्या सभेमध्ये सहभागी होऊन आलेलो आहे. दिल्लीमध्ये जे वातावरण आहे 2019ला दिल्लीमधल्या 7च्या 7 जागेवर भाजप आली होती. दिल्लीला देखील वाटलं होतं मोदी साहेबांचं सरकार आणलं पाहिजे, दिल्लीला वाटलं होतं भाजपचं सरकार आणलं पाहिजे. पण यंदाच्या काळी आपण पाहाल 2024 मध्ये ज्या प्रकारे भाजपच्या तानाशाही लोकांनी, हुकुमशहाच्या एक वृत्तीने अरविंद केजरीवाल साहेबांना अटक केलेली आहे, त्याच प्रकारे 7च्या 7 सीट हे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये जिंकणार हे पक्क ठरलेलं आहे. 5 वर्षापूर्वी जेव्हा 370 कलम या देशातून काढून घेतला होता, संविधानातून काढला होता, काश्मीरमधून काढला होता, वेगळी वेगळी राज्य झाली, जम्मू झालं, काश्मीर झालं, लडाख झालं, आपल्याला वाटलं होतं की काश्मीर काहीतरी चांगलं होईल, काश्मीरचं काहीतरी भलं होईल. 370 कलम काढण्याला आपला देखील पाठिंबा होता, आपण देखील तो क्षण साजरा केला होता. पण आज 5 वर्षानंतर परिस्थिती अशी झालेली आहे, आतंकवाद काही थांबलेला नाहीये. कालकडेच आपण पाहिलं होतं एअरफोर्सच्या ताफ्यावर इथे ते अटॅक झाला होता, मोठा अटॅक झाला होता. मग नक्की यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा करत तरी काय होती, गृह खातं करत काय होतं,
देशाचं रक्षा खातं करत काय होतं. पण सर्वात मोठा प्रश्न हा झालेला आहे की अजून काश्मीरी पंडित तिथे जाऊ शकले नाहीत. आणि काश्मीरमध्ये आज भाजपा राहुल गांधीजी यांना विचारत आहे की तुम्ही अमेठीतून का नाही लढत, तुम्ही रायबरेलीला का गेलात. मी आज भाजपाला विचारत आहे, जे तुम्ही गेले 5 वर्ष आम्हाला सांगत होता की काश्मीर आम्ही बदललेलं आहे, काश्मीर आम्ही बदललेलं आहे, त्याच काश्मीरमधून भाजपला 2 उमेदवार मिळत नाहीयेत. तुम्ही भाजपा म्हणून काश्मीरमधून का लढत नाहीयेत. लडाखमध्ये आपण पाहताय एका बाजूने चीन घुसत चाललेलं आहे, दुसऱ्या बाजूला आपलेच भारतातले नागरिक लडाखवासी तिकडचे केंद्र सरकारला विचारत आहेत, भाजपला विचारत आहेत. 30 ते 40 हजार लोक हे रस्त्यावर आलेले आहेत आणि विचारत आहेत, जी तुम्ही वचनं आम्हाला 5 वर्षापूर्वी दिली होती त्याचं काय झालं. पण उत्तर द्यायला तिकडचं एक सुद्धा व्यक्ती भाजपचा जात नाहीये. एवढंच काय विश्वजीजी तुम्हाला सांगतो, जे 5 वर्षापूर्वी तिथून भाजपमधूनच खासदार झाले होते बिचारे जाऊन आता लडाखमध्ये लोकांची माफी मागून आले. त्यांनी सांगितलं भाजपसाठी आता कधीही मतं मागणार नाही. आज मी तुम्हाला विचारत आहे, हे गेली 10 वर्ष आपण पाहिलंय, भाजपचे खासदार आपण पाहिलेत. ह्याच मतदारसंघात गेले 10 वर्ष तुम्ही भाजपचे खासदार पाहिलेले आहात. देशात भाजपची महाशक्ती तुम्ही पाहिली आहेत, बहुमताचं सरकार पाहिलेले आहात. तुम्ही मला सांगा, सांगलीकर म्हणून सांगा, महाराष्ट्रातले नागरिक म्हणून सांगा, 10 वर्षात भाजपला निवडून दिल्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या पदरी काही पडलंय का, महाराष्ट्राच्या हातात काही आलंय का, आलंय काय असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राचं भलं झालंय. मग आपण नेमकं भाजपला मतदान का करायचं किंवा भाजपच्या बी टीमला मतदान का करायचं हा विचार तुम्ही आता केला पाहिजे. आज कोणीतरी आपण महाविकास आघाडी म्हणून सगळे एकत्र आलो आहोत ते भाजपला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या हुकुमशाहीला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या तानाशाहीला टक्कर देण्यासाठी, भाजपच्या ह्या वृत्तीला टक्कर देण्यासाठी जी वृत्ती आपल्याला सांगते की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाहीये. भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलून टाकायचं आहे, स्वतःचं संविधान लिहायचं आहे, लोकशाही बदलायची, लोकशाही संपून टाकायची. म्हणजे उद्याकडे जर निवडणुका झाल्या ह्या भाजपच्या सरकारमध्ये तर त्या निवडणुकीत तुम्ही आम्ही सामान्य माणसं, चंद्रहारजींसारखे सामान्य नागरिक ज्यांचं काही पाठबळ नाही, आर्थिक पाठबळ नाही, राजकीय पाठबळ नाही, असे लोक उभे राहूच शकणार नाहीत. भाजपाचं स्वप्न एवढंच आहे. तशी बीसीसीआयची निवडणूक होते तसं भाजपाने निवडलेली लोक तर संसद भवनात बसवायची आहेत आणि आपल्या इकडच्या मंत्रालयात बसवायचे आहेत. हे मान्य आहे तुम्हाला कटकारस्थान भाजपाचं? ही वृत्ती मान्य आहे? ज्या भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडत नाही, ज्या भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही, अशा भाजपाला तुम्ही कधी निवडून देणार आहात का? ज्या भाजपाला लोकशाही संपवायची आहे त्या भाजपाला तुम्ही निवडून देणार आहात का? आपली शिवसेनेची, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ओळखच नेहमी ही राहिलेली आहे. संपूर्ण इतिहास काढा तुम्ही आपला, पहिल्या निवडणुकीपासून आतापर्यंत आणि पुढे देखील आपण करत राहू. ज्या ज्या लोकांना आपण पक्षात पद दिलेली आहेत, ज्या ज्या लोकांना आपण तिकीट दिलेली आहेत, ज्या ज्या लोकांना आपण मुख्यमंत्री असेल, मंत्री असेल, केंद्रात मंत्री बनवलेला आहे, जात पात धर्म आर्थिक शक्ती न बघता आपण सर्वसाधारण आज आपण पाहतोय आपण लढत आहोत, सगळे ह्या भाजप विरोध लढत आहोत. मान्य आहे आधी थोडी आपली खेचाखेच झाली. मला आता पत्रकार मित्र देखील विचारत होते की आदित्यजी इथे थोडी खेचाखेच झाली होती, काही नाराजी होती का? मी बोललो खेचाखेच जरूर झाली होती आणि हे आपल्याला मान्य करायलाच लागेल. ह्याच सीटवर नाही तर महाराष्ट्रात अनेक सीटवर झाली होती. त्याच्यात आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांची आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एक तर 2019 मध्ये आपण वेगळ्या वेगळ्या विचारधारेचे पक्ष जेव्हा एकत्र आलो तेव्हा देखील लोकांना वाटलं होतं हे सरकार चालणार कसं, लेकिन चालून दाखवलं आपण. सरकार चालतं कसं हे देशभराला उदाहरण दिलं आपण. तसंच ह्या सीटसाठी असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या सीटसाठी खेचाखेच ही साहजिक होतेच. 25 वर्ष आम्ही भाजपसोबत युतीत काढली आहेत, त्या युतीमध्ये देखील खेचाखेच व्हायची, ताणाताणी व्हायची, भांडणं व्हायची. ती एवढ्यासाठीच होतं जेव्हा 2 पक्षांना किंवा 3 पक्षांना वाटतं, अनेक उमेदवारांना वाटतं की होय ही सीट मी जिंकू शकतो, इथे माझी ताकद आहे, तिथे खेचाखेच होणं गरजेचं आहे. जेव्हा खेचाखेच होते तेव्हाच आपल्याला कळतं की तिन्ही पक्षांची ताकद तिथे आहे आणि तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा महाविकास आघाडीची सीट ही जिंकून येतो हे 100% कळतं. झालं जेव्हा खेचाखेच व्हायची होती तेव्हा झाली खेचाखेच. पण आता आम्ही पुढे निघालेलो आहोत, आम्ही महाविकास आघाडी म्हणून पुढे निघालेलो आहोत, आम्ही या देशाच्या स्वाभिमानासाठी पुढे निघालेलो आहोत. ही महाविकास आघाडी देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी, देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. एका बाजूला आपण पाहतोय 10 वर्ष ज्या भाजपाने सरकार चालवलं, 10 वर्ष बहुमताचं सरकार चालवलं, ते 10 वर्ष जी आपल्या डोळ्यासमोर निघून गेली तो क्षण बदलायचा आता आलेला आहे. बदल्याचं नाही पण बदल करण्याचा क्षण आपल्या समोर आलेला आहे. हीच ती वेळ आहे, हेच तो क्षण आहे, हाच तो क्षण आहे जिथे तुम्ही बदल घडवू शकता. 10
10 वर्ष सरकार गाजवल्यानंतर, सरकार चालवल्यानंतर काय अपेक्षित असतं एखाद्या नेत्याकडून? जेव्हा प्रधानमंत्री येतात, जेव्हा गृहमंत्री येतात, जेव्हा मोठे मोठे नेते येतात, तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षित असतं? त्यांनी हे सांगायला पाहिजे की तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या शहरांमध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे, काय काय देशात नवीन केलेलं आहे. पण भाजपला सांगण्यासारखं काहीच नाहीये. 10 वर्षात काही सांगितलं नाही. भाजपाची एवढीच यशोगाथा आहे की ह्या इकडे जे समोर जनता बसली आहे, इकडे तिसऱ्या रांगेत कोणातरी वाटत असेल माझं उत्पन्न दुप्पट झालं नाही शेतकरी म्हणून, पण 10व्या रांगेत कोणाचं तरी उत्पन्न दुप्पट झालं असेल. भाजपाची एवढीच यशोगाथा आहे की इथे 10व्या रांगेत कोणीतरी बसली असेल महिला, त्यांना वाटलं असेल मला माझं सिलेंडर परवडत नाही, पण समोर कोणतरी महिला बसली आहे त्यांना त्यांचं सिलेंडर परवडत असेल, कारण मोदी साहेब स्वतः त्यांना येऊन सिलेंडर देत आहेत. पण हे आपण फसत राहिलो 10 वर्ष. निवडणुकीमागे निवडणुका, निवडणुकीमागे निवडणुका अशाच निघाल्या. पक्ष फोडत राहिले भाजपवाले, परिवार फोडत राहिले भाजपवाले, मैत्र्या तोडत राहिले भाजपवाले, स्वतःची पोळी भाजायला जाती जातीमध्ये, धर्मामध्ये वाद निर्माण करत राहिले भाजपवाले. आपल्या देशाला काय मिळालं, आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं, हा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारत आहे, निर्मला सीतारामन ताई ह्या जानेवारीमध्ये जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होत्या, त्यांनी सांगितलं होतं की आता 10 वर्ष निघून गेली मोदी साहेबांच्या सरकारची, 10 वर्ष निघून गेली भाजपाची. आता पुढच्या 5 वर्षात, पुढच्या 10 वर्षात आम्ही सेवा करू ज्या 4 जातींचा आम्ही शोध लावलेला आहे. माहिती आहे कुठच्या 4 जातींचा शोध लावला? तर नव्याने निर्मलाताईंनी नवीन शोध लावला. पहिली जात म्हणजे शेतकरी, दुसरी जात म्हणजे महिला, तिसरी जात म्हणजे युवा आणि चौथी जात म्हणजे गरीब. आज चला चारही जातींचा आपण आढावा घेऊया. 4 जातींना आपण विचारूया, 4 वर्गांना विचारूया की ह्या देशात तुम्ही खुश आहात की हैराण आहात. इथे जर शेतकरी बांधव कोणी आले असतील, जरा हात वरती करून मला दाखवा. आहेत ना सगळे शेतकरी? तुम्ही मला सांगा, तुम्ही ह्या भाजपच्या राज्यात खुश आहात का? तुम्हाला वाटतं का की तुमची शेती चांगली चाललेली आहे? तुम्हाला वाटतं का तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत यावी? नाही वाटत. कारण आज आपण पाहतोय शेतमालाला भाव मिळत नाहीये, खताची किंमत वाढत चाललेली आहे. कालकडे तो कांदा निर्यात दिवशी आपल्या नाशिकमधून वगैरे निर्यात बंदी उठवलेली आहे, पण त्याच्यावर पण निर्यात शुल्क लावलेलं आहे. पण अनेक ठिकाणी आपण पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात शेतमालाला भाव मिळतच नाहीये. असंच आपल्यासारखे शेतकरी दिल्लीचे असतील, हरियाणातले असतील, पंजाब मधले असतील, उत्तर प्रदेश मधले असतील, हे शेतकरी जेव्हा दिल्लीकडे मोर्चा निघून गेले, तेव्हा ह्या शेतकऱ्यांना नावं ठेवली गेली. हेच भाजपवाले ह्याच शेतकऱ्याला, ह्याच अन्नदात्याला बोलायला लागले की तुम्ही खालिस्तानी आहात, तुम्ही अतिरेकी आहात, तुम्ही अर्बन नक्सल आहात, तुम्ही माओवादी आहात. ह्याच शेतकऱ्यांवर भाजपच्या सरकारने लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, गोळीबार केला. आज मी तुम्हाला विचारत आहे, ह्या भाजपला तुम्ही निवडून देणार आहात का? निवडून देणार आहात? नाही देऊ शकत आपण. कारण अन्नदाता देव भव ही जी आपली भावना आहे, ही आपल्या महाविकास आघाडीची भावना आहे. आपल्या इंडिया आघाडीच्या वचननाम्यात पहा, तुम्ही शिवसेनेच्या वचननाम्यात पहा, तुम्ही काँग्रेसच्या वचननाम्यात पहा, आपण सांगितलेलं आहे स्वामीनाथन आयोगासारखंच आपण MSP या शेतकऱ्यांना देणार म्हणजे देणारच. मला वाटतं राहुलजींनी त्या दिवशी पण सांगितलं की सरकारानंतर एका ठराविक ह्याच्याप्रमाणे आपण कर्जमुक्ती पुन्हा एकदा करू. जशी कर्जमुक्ती उद्धव साहेबांनी करून दाखवली होती या महाराष्ट्रामध्ये. 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज होतं ते कर्ज माफ केलं होतं, कर्जमुक्ती केली होती. तसंच कर्जमुक्ती आपण देशभरात करणार आहोत. पण आज आपण पाहतोय भाजप शेतकऱ्यांचा वापर करून घेते, हे होर्डिंगसाठी शेतकऱ्यांचा वापर करून घेते, लाभार्थीच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. पण जे मूळ शेतकरी आहेत, जे बांधावर असतात, आपल्या शेतीत असतात, ते कुठेही खुश नाही आहेत. शेतकरी आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात वाढत चाललेल्या आहेत. दुसरा वर्ग जर झाला तर युवा आहे, अर्थात तरुण आम्ही पण आहोत. आम्ही सगळे जेव्हा काम करत असतो, देशभरात काम करतो, महाराष्ट्रात काम करतो. मला आठवतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये मी होतो, विश्वजित कदम साहेब होते, आम्ही दोघेही मंत्री म्हणून काम करत असताना या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वात आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली. कारण तेवढ्या नोकऱ्या आपल्या राज्यात निर्माण झाल्या असत्या. पण आज आपण पाहतोय सरकार बदलल्यानंतर भाजपचं सरकार आलं, भाजप प्रणित खोके सरकार आलं, मिंदे सरकार आलं. आणि हे सरकार आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार बसल्यानंतर एकामागोमाग एक उद्योग पाठवायला लागले. ते कुठे पाठवले यांनी उद्योग? गुजरातला वेदांता फॉक्सकॉन नावाचा एक मोठा उद्योग आम्ही या राज्यात आणणार होतो. चंद्रहारजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या एका उद्योगामुळे या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुणींना रोजगार मिळाला असता. घरी बसले नाही तर तिथे कामावर जाऊन पैसे मिळाले असते, रोजगार मिळाला असता. पण आज या भाजप सरकारला जेव्हा कळलं, जेव्हा सरकार आपलं पाडलं, गद्दारी झाल्यानंतर, भाजपचं सरकार डोक्यावर बसल्यानंतर जेव्हा कळलं की महाराष्ट्राचं काहीतरी भलं होतंय, महाराष्ट्राची प्रगती होते, हे भाजपला बघवलं नाही. आणि म्हणून ह्याच भाजपच्या लोकांनी, ह्याच भाजपच्या खोके सरकारनी तो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प पाठवला होता गुजरातला. तसंच बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल,
एअरबस टाटाचा प्रकल्प असेल, रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, आता टेस्लाचा उद्योग येतोय, कदाचित तो पण पाठवतील गुजरातला. गुजरातची माझं काही भांडण नाहीये. माझं नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की जे गुजरातच्या हक्काचं ते त्यांना मिळालंच पाहिजे, काश्मीरच्या हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे, केरळच्या हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे. पण जे आमच्या महाराष्ट्राच्या तरुणांच्या हक्काचा आहे तो हाताचा घास गुजरातच्या घशात जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा मी तिथे नडायला पहिला उभा राहीन. तसा मी राहिलेलो आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, आज तुम्हाला तरुणांना मी विचारत आलेलो आहे की 2-2.5 वर्ष जे आम्ही भांडत आहोत केंद्र सरकार बरोबर, आम्ही पण तिथे जाऊ शकलो असतो, मजा मस्ती करू शकलो असतो, आरामात राहिलो असतो. पण ते राहत नाही, कारण आम्हाला जी तळमळ आहे ती या महाराष्ट्रासाठी आहे. मी लढत आहे या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या तरुणांसाठी. तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही? कारण आज आपण लढत आहोत, ही लढाई जी आहे ह्या महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध आहे. जे उद्योग येत आहेत, जे रोजगार येत आहेत, जे आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांना मिळाले पाहिजेत ते चाललेत गुजरातला, ते रोखायचं आपल्याला. म्हणून मी लढत आहे. नाही तर मी पण आनंद साजरा करू शकलो असतो, आम्ही पण खोके घेऊन इथे तिथे बसलो असतो. पण असं न करता आज विश्वजित की कदम इथे बसलेले आहेत, आम्ही सगळे इथे आहोत, सचिनजी आहेत, सचिन साठे साहेब आहेत, आम्ही सगळे आहोत. आम्ही लढत आहोत तर या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढत आहोत, आपल्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. आज महिला इथे मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. मी आज तुम्हाला विचारत आहे, तुम्हाला ह्या भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटत आहे का? काल परवाकडेच आपण पाहिलं त्या कर्नाटकामधून त्या राक्षसाचं नाव घेतलं तर की लाज वाटते. तो काय प्रज्वल रेवण्णा की काहीतरी त्याचं नाव आहे. किती महिलांचा रेप केलाय, हजारो व्हिडिओ त्याचे बाहेर आलेले आहेत कर्नाटकामध्ये. आणि हे सगळं करून झाल्यावर हेच भाजपचं केंद्र सरकार पाठवत आहे त्या रेवण्णाला जर्मनीमध्ये पळून जायला मदत केलेली आहे. वाटतं तुम्हाला सुरक्षित राहाल अशा भाजपच्या सरकारमध्ये? नाही राहू शकत. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर त्या बिल्किस बानोच्या नावाच्या एक बाईचं देतो, एका महिलाचं देतो. बिल्किस बानो नावाची एक महिला, तिथे गुजरातमध्ये तिचा बलात्कार झाला आणि बलात्कार होत असताना तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3 वर्षाच्या मुलीला चिरडलं गेलं आणि मारून टाकलं गेलं. जे बलात्कारी होते त्यांना कोर्टाने सजा सुनावली, कोर्टाने जन्मठेपची सजा सुनावली. मागच्या वर्षी जेव्हा गुजरातची निवडणूक होता, ह्याच भाजपच्या लोकांनी आणि भाजप प्रेमी लोकांनी त्या बिल्किस बानोच्या बलात्कारांना जेलमधून बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, गळ्यात हार टाकले आणि प्रचारात फिरवलं. अशा भाजपला तुम्ही मतदान करणार आहात? जी संस्कृती, जे हिंदुत्व आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेलं आहे, जी संस्कृती आपल्याला दिलेली आहे ती हीच दिलेली आहे की त्या महिलेची जातपात धर्म न बघता, बलात्काराची जातपात धर्म न बघता त्या बलात्काराला फाशी झालीच पाहिजे, ही संस्कृती आपल्याला दिलेली आहे. आणि गरिबांचं बोलायचं झालं तर आज देशात कोणाला जगणं परवडतंय? आपण पाहत असाल 2014ला आणि आता जी परिस्थिती आहे, तुम्ही मला सांगा 2014ला गॅसची किंमत काय होती? 400. आता किती झाली आहे? 400 पार नाही, 1000 पार झालेली आहे. डिझेलची किती झाली किंमत? पेट्रोलची किती झाली आहे? 14ची आपल्याला आठवतच नाहीये. महागाई एवढी वाढलेली आहे. जे भाजपने आपल्याला सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील, आलेत कोणाच्या खात्यात? हात वरती करून दाखवा मला आले असतील तर. आलेत तुमच्या खात्यात 15 लाख? नाही आलेत. महागाई कमी झाली अशी वाटते तुम्हाला? जगणं परवडतंय कोणाला? नाही परवडतंय. आणि आज हेच तुम्हाला इथे मी सांगायला, जास्ती वेळ मी तुमचा घेणार नाही. साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय. साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय. सन्मान होतोय या ठिकाणी. ऐतिहासिक मशालीचा, स्वाभिमानी मशालीचा, आदित्यजी ठाकरे साहेबांचा सन्मान या ऐतिहासिक सांगली जिल्ह्याच्या भूमीत होतोय. हात वरती करूयात आणि जोरदार टाळी